चला दोन्ही संघाचे 12वा प्रतिनिधी कुठे असेल त्यांनी यायचंय लवकरात लवकर. चला प्रथम शतक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती मिस्टर ललित यांना पाहतो आपण. आणि स्ट्राईक वरती येतो फलंदाज लहू घुशे आणि नॉन स्ट्राईक एंडला गणू दिवा. यस, पंचांचा इशारा आला आणि पहिला बॉल घेऊन येतोय ललित भोवार लहू घोषेसाठी. पहिला बॉल, पहिला बॉल पाहिलं तर शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय आणि गोल केलाय चेंडूला सरळ डीप फाईन लेग रिझनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी पहिला चेंडू तो येतोय षटकार. थँक्यू डीजे. पहिलं शॉर्ट पिच चेंडू होता, पहिला चेंडू आणि सरळ फेकून दिले डीप फाईन लेग रिझनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. दुसरा चेंडू पुन्हा एकदा आक्रमण केलं ललित त्यांच्यावरती. दुसरा चेंडू त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची लिडिंग एज आणि पाहिलं तर एक चोटी धाव घेण्यात यश मिळालंय आणि एका धावेची धावसंख्येत भर. धावसंख्येत जाऊन पोहोचते 7 आकड्यावरती. पहिला चेंडू पाहिला तर शॉर्ट पिच चेंडू होता, त्याच्यावर पुलचा फटका खेळला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवरती चांगला कमबॅक पाहायला मिळते आपल्याला ललितांच्या मार्फत. आता स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय मिस्टर गनो. पुढचा चेंडू घेऊन ललित पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. पुन्हा एकदा कट केला पॉइंट रिझन मध्ये. बघूया, एक धाव नक्की मिळालेली आहे आणि एकच धावाची समाधान मानायला लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. चांगली फलंदाजी पाहतोय आपण. धावसंख्या वेग पाहिला तर 8च्या सरासरीने चाललो आहे. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे, सरासरी 2च्या रन रेटने ही धावा चाललेल्या आहेत. बघूया आता पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करतील ललित. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, तोच पवित्र आजमावल्या. पाहूया आपण, चेंडू जातोय डीप फाईन लेग रिझन मध्ये. दन 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 करत 4 धाव्यांसाठी फरार. माग माग सारी पब्लिक फिरते माग आता रुबाब डेरिंग बाज थँक्यू डीजे. पाहिलं तर पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा चेंडू हाताळला होता आणि त्याच दिशेने पुन्हा एकदा शॉट खेळताना पाहिला आपण लहू घुशे यांना. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन 5वा चेंडू या षटकातील कट करण्याचा प्रयत्न केला होता पॉइंट आणि कव्हरच्या मधून, परंतु पंचांनी वाईटचा इशारा केला. यस, इट इज वाईट. एक अवांतर धाव. धावसंख्येत अवांतर चित्रपट भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या आकड्यावरती. अजून सुद्धा या षटकातील, या पॉवर प्ले षटकातील शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी असतील आणि या 2 चेंडूवरती मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न करतील लहू घुशे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा पाहिला पुलचा फटका. आता पाहतो आपण लॉंग लेग रिझन मध्ये चेंडू जातोय सीमारेषे लगत. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत धावा घेतल्या 2 आणि तिसऱ्याचा प्रयत्न आणि बघता बघता तिसरी धाव सुद्धा कंप्लीट झालेली आहे. या 3 धावण्याची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावरती. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला दोन्ही फलंदाजांमध्ये. या षटकातील पॉवर प्ले षटकातील शेवटचा चेंडू असेल. 3 षटक फक्त बाहेर आहेत, त्याचाच फायदा घेताना पाहतोय दोन्ही फलंदाजाला. या शेवटच्या चेंडू मोठा फटका येईल का पाहूया आपण. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, काय फटका खेळाय. इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सी मारेशी लगत जातोय. तोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत बघता बघता 2 धाव सुद्धा कंप्लीट केल्या. चांगला थ्रो सुद्धा केला होता, परंतु 2 धावा काही रोखू शकल्या नाही. षटक संपलं पहिलं. एक षटका समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावरती. बिनगडी बाट 18 धावा.
तर नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय नंबर 45 ची जर्सी परिधान केलेला किरण. वैयक्तिक पहिला सांगी दुसरं षटक घेऊन किरण लहू गोष्टीसाठी ज्याच्यात बॅटीतून एक षटकार एक चौकार आलाय. पुन्हा एकदा खोलगट टप्प्याचे डोकून करण्याचा प्रयत्न जोपर्यंत फील्ड होईल शॉर्ट लेग रिझन मध्ये तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आणि एका धावेशी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 या आकड्यावरती. गणू अजूनपर्यंत शांत ठेवलंय कारण त्यांच्या बॅटून म्हणतो एकच मॅटर केलाय पुण्यात साहेब माफ करा गुन्ह्यात. धन्यवाद डीजे. पाहिलं तर चेंडू हातामध्ये होता, फेकण्याच्या नादामध्ये बाउंड्रीच्या पार गेला आणि या 4 धावा भेटल्यात. आता पुढचा चेंडू पुन्हा एकदा किरणांचा खोलगट टप्प्यात चेंडू पाहिला तर बॅटची लिडिंग आहे ज्याने वेल टेकन झेल घेतलाय आणि गणू यांच्या खेळीला पूर्ण विराम लागला या चेंडूवरती. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय नवीन फलंदाज मिस्टर रोशन. एक डावखुरा हाताचा फलंदाज पाहतोय आपण. कालच्या सत्रामध्ये एक सुद्धा डावखुरा हाताचा फलंदाज नव्हता, परंतु आजच्या सत्रामध्ये सकाळी सत्रामध्ये पाहतो तर एक डावखुरा हाताचा फलंदाज पाहतोय रोशन. थोडस गोलंदाज किरण फंबल होताना पाहतोय आपण. रनअप मध्ये थोडासा अडथळा आला होता, त्याच कारणामुळे पुन्हा एकदा बॉलिंग मार्ग सज्ज होताना पाहतोय आपण मिस्टर किरणांना. पहिला चेंडू घेऊन रोशन साठी शॉर्ट चेंडू पुल केलाय आणि चेंडूला सरळ गोल केलाय. फाईल एक रिझनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. पाहिलं तर पहिला चेंडू फेस करताना चेंडूला सरळ पाठवून दिले 6 धावांसाठी. ते तंबू मधूनच सेट होऊन आले तर मिस्टर रोशन. पुन्हा एकदा जोरदार मारायचा प्रयत्न होता परंतु बॅटची लिडिंग एज आणि पुन्हा एकदा पाहतो विकेट किपरने चांगला झेल घेतलाय. एक षटकार, एक तेरी तो एक मेरी असंच काहीतरी दाखवताना पाहतो आपण मिस्टर किरण यांना. न तुम कम हो न हम कम है जानी यार की है यारी निभानी पीले पीले ओ मोर राजा पीले पीले ओ मोर जानी पीले पीले ओ मोर राजा पीले पीले ओ मोर जानी यार की है यारी निभानी पीले पीले ओ मोर राजा पीले पीले ओ मोर जानी पीले पीले ओ मोर धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज उदय दिवा जातोय आता बॅटिंग मार्क वरती कारण रोशन सारखा फलंदाज पहिला चेंडूवर षटकार खेचल्यानंतर तंबूत परतलाय. त्याची जागा भरण्यासाठी नक्कीच उदय यांना बोलवलंय. तर बघूया शेवट चेंडू असेल या षटकातील किरण यांचा. पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय आपण ऑन साइडला. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक धाव घेतले. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं परंतु गचा असा थ्रो होता त्याचा फायदा पाहिला तर 2 धावा घेतल्या. या 2 धावांशी षटक संपल्या दुसरं आणि 2 षटकाचं समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 या आकड्यावरती.
तिसरा षटक हाताळण्यासाठी मिस्टर प्रवीण परेड पाहता बॉलिंग मार्क वरती. धावसंख्येचा वेग पाहिला तर चांगली फटकेबाजी चालू आहे. एका साईडनं लहू घुशे अजून सुद्धा बॅटिंग मार्क वरती सज्ज असताना पाहतोय. ज्यांच्या बॅटतून एक षटकार एक चौकार आलाय तोच लहू घुशे अजून सुद्धा बॅटिंग मार्क वरती. पहिला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा. पहिला चेंडू खोलगट टप्प्यात चेंडू बॅक टू द बॉलर खेळला होता पण थोडस गच्चा असे सत्रक्षम पाहतोय. तोपर्यंत लॉंग ऑफ वरून फिल्डर चेस करेल तोपर्यंत एक चोरटी धाव घेण्यात यश मिळाले आणि एका धावणीची धावसंख्येत भर धावसंख्येत जाऊन पोहोचते ती 32 या आकड्यावरती. डावखुरा हाताचा गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा उदयसाठी. दुसरा चेंडू घेऊन सफल झाले आणि काय फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे. मिस्टामिन स्ट्रोक आणि चांगला झेल घेतलाय. आपण पाहतोय ऑन साइडला उदय यांच्या खेळीला पूर्ण विराम लागतो. नवीन फलंदाज पाहतो आपण मिस्टर अनिकेत दळवी. अजून सुद्धा पाहिलं तर लहू घुशे विकेटवरील सज्ज असताना एका साईडून पाहिलं तर त्यांनी आपली धुरा सांभाळलेली आहे परंतु दुसऱ्या साईडून पाहिलं तर विकेटवर विकेट चालू आहेत. जो येतोय तो जातोय. तर बघूया अनिकेत काय करतो आपल्या संघासाठी. चांगला कट केल्या पॉइंट रिझन मध्ये तिथपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक सिंगल चोटी धाव घेण्यात यश मिळालं आणि एका धावणीची धावसंख्येत भर धावसंख्येत जाऊन पोहोचते 33 या आकड्यावरती. 3 चा आकडा पार केलाय. बघूया आता अजून सुद्धा लहू घुशे यांच्या बॅटीतून षटकार चौकार आलाय. अशीच मोठे फटके खेळावे लागतील आणि या षटकामध्ये अजून सुद्धा एकही मोठा फटका आला नाहीये. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती आपण पाहतो प्रवीण यांना. लेफ्ट राऊंड विकेटचा मारा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क झाला नाही. याच कारणामुळे चेंडू डॉटच्या रूपामध्ये विसावलाय तो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू चांगले गोलंदाजी पाहतोय. या षटकामध्ये आपण धावसंख्येचा वेग होता तो थांबवलाय. थोडसा मंद गतीने चाललाय. आता पाहिलं तर स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु पुन्हा एकदा डॉट चेंडू. या षटकात पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी केलाय मिस्टर प्रवीण यांनी. शेवट चेंडू असेल या षटकातील. उंचावर मारला फटका. चेंडू होता स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवला पार्किंग लॉट मध्ये 6 धावांसाठी षटकार. डीजे होता नवीन गोलंदाज शेवट षटक घेऊन मिस्टर महेंद्र. पुन्हा एकदा पाहतो आपण बॉलिंग मार्क वरती डावखुरा हाताचा गोलंदाज. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मला पहिला फटका पाहिला आपण फसलाय. चेंडूवर शतरक्षक येतोय अक्षय आणि अक्षय कोणतीही चुकी करत नाही. पहिल्याच चेंडूवरती एक मोठा हादरा बसतोय. मिस्टर अनिकेत दळवी बॅक टू द ग्राउंड गॉन.
काठीनं घोंगडे घेऊ द्या किर मला बी जत्रेला येऊ द्या की काठीनं घोंगडे घेऊ द्या किर मला बी जत्रेला येऊ द्या की नवीन फलंदाज पाहतोय आपण बॅटिंग मार्कवरती मिस्टर वेदांत दिवा. पहिल्याच चेंडूवरती महेंद्र यांनी सफलता घेऊन दिलाय, कारण लवकुशे सारखा फलंदाज नॉनस्ट्राईक एंडला अजून सुद्धा उभा आहे. आता पाहिला तर काय झेल घेतलाय, हे झेल ना बसत नाही, चिपकतात डायरेक्ट हातात जाऊन, तसंच काहीतरी पाहतोय आपण. अप्रतिम झेल आणि वेदांत पुन्हा एकदा बॅक टू द आउट आपल्या तंबूत परततोय. नवीन फलंदाज पाहतोय आपण मिस्टर विशाल दिवा. कारण पाहिलं तर लवकुश सारखा फलंदाज नॉनस्ट्राईक एंडला उभा असताना आपल्याला फक्त सिंगल काढून त्यांना स्ट्राईक द्यायचा, कारण त्यांच्या बॅटतून षटकार चौकार आले आहेत आणि पुन्हा एकदा पाहतो आपण तेच करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु उजव्या ष्टीच्या भरपूर बाहेर पंचांच्या हात दोन्ही समांतर आणि एक धाव आहे ते अवांतर. या अवांतर धावण्याची धावसंख्येत भर धावसंख्येत जाऊन पोहोचते 40 या आकड्यावरती. अजून सुद्धा 50चा आकडा जर पार करत असेल तर लवकुश यांना स्ट्राईक वरती आणावं लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जागा भरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही. निर्धावच्या रूपामध्ये डॉटच्या रूपामध्ये हा चेंडू विसावतो. पाहिलं तर या षटकामध्ये ना तर 3 चेंडू निर्धाव आले आहेत आणि एक वाईटच्या अतिरिक्त धाव आलेली आहे. अजून सुद्धा शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील या इनिंग मधील. 14 मारल्या फटका पाहतोय आपण लॉंग लेग रिजन मध्ये, तिकडे क्षेत्ररक्षक आहे आणि तो कोणतीही चुकी करत नाही. पुन्हा एकदा आपण पाहतोय विशाल बॅक टू द आउट आल्या पावली परततोय. गॉन. नवीन फलंदाज पाहतो आपण मिस्टर हितेश बॅटिंग मार्क वरती. अजून सुद्धा शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील आणि या इनिंग मधील. महेंद्रची चांगली गोलंदाजी, 14 मारण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज आणि पुन्हा एकदा पाहतो आल्या पावली गोल्डन जगचा शिकार होतोय मिस्टर हितेश. तर पाहिले तर या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव आले, ती पण अतिरिक्त वाईटच्या रूपामध्ये. 4 गडी बाद केल्यात. अप्रतिम गोलंदाजीचं प्रत्यक्षीकरण पाहतो आजच्या दिवसामध्ये मिस्टर महेंद्र यांच्या मार्फत. शेवट चेंडू फेस करण्यासाठी मिस्टर प्रेम येतोय बॅटिंग मार्क वरती. या षटकामध्ये पाहिलं ना तर पहिल्या चेंडूवरती गडी बाद, दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद, तिसरा चेंडू आपण पाहिलं तर वाईट चेंडू हाताळला होता. चौथ्या चेंडूवरती पुन्हा एकदा गडी बाद आणि 5व्या चेंडूवरती गडी बाद. म्हणजे आता शेवट चेंडू असलेला या षटकातील या इनिंग मधील. 4 गडी बाद केल्यात. बघूया 5वा हादरा बसेल का. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण षटक संपलेला. चौथं आणि 4 षटकार समोर धावसंख्या जाऊन पोहोचलेली 40 या आकड्यावरती. 41 धावांचं एक आव्हान ठेवलंय आणि इक्वेशन पाहिलं तर 10.5च्या रन रेटने जावं लागेल. अप्रतिम गोलंदाजी पाहतो आपण महेंद्र यांच्या मार्फत. कुठे जाऊ नका, पाहत राहा ही मॅच. जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा चषक 2025 हिचीला संधी येतोय. त्याच्यानंतर आपल्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडतील एक पायगावचा बुलंद आवाज मिस्टर प्रदीपजी लोखंडे. तर टॉस साठी यायचंय ओमसाई टिफल4 नागरे आणि जय गणेश गवळीपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार कुठे असतील त्यांनी कॉम्बॉक्स बॉक्स मध्ये यायचंय टॉस साठी लवकरात लवकर. तोंड सांभाळून बोल, नाहीतर लगेच
चला होम साईड ट्रिपल फोर नागरिक कुठे असतील त्यांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आदरणीय सन्माननीय मयूरजी भोईर यांच्या हस्ते आज या मॅचचा टॉस होईल. एका साईडला पाहतील आपण गवळीपाडा संघ तर दुसऱ्या बाजूला पाहतील ट्रिपल फोर नागले संघ. चला कॉइन स्पिन होईल. हेड असा कॉल आलाय आणि टॉस विन झालाय तो होम साईड ट्रिपल फोर नागले संघ. काय स्वीकारणार तुम्ही? शतरक्षण स्वीकारले तुम्ही. कालपासून खेळ पाहिला असेल, काय विचार केला तुम्ही या ग्राउंड वरती काय करणं गरजेचं आहे? कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच. आणि तुमच्याकडे असं कोणते गोलंदाज आहेत की जे कमीत कमी धावा रोखण्यासाठी तुम्हाला मदत करतील? आझाद आहे, सुनील आहे, ऋषिकेश आहे, अभिषेक आहे. नक्कीच नक्कीच. तुम्हाला ऑल द बेस्ट असेल. गवळीपाडा संघ नाणेफेक तुम्ही हरलाय, तर जर नाणेफेक जिंकले तर तुम्ही काय घेतलं असतं? बॅटिंग. म्हणजे तुमच्या मनासारखा निर्णय लागलाय. तुमच्याकडे कोण असे फलंदाज आहेत जे आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी करू शकतात? विशाल आहे, अवी आहे, रणजित आहे. नक्कीच. तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. यानंतर होणारा सामना आपण पाहतील एका साईडला ओम साई ट्रिपल फोर नागले तर दुसऱ्या बाजूला गवळीपाडा संघ. आता आपल्यासोबत जोडतील मिस्टर प्रदीपजी लोखंडे सर. ओव्हर टू यू. कमेंट्री बॉक्स. हॅलो. तर खूप खूप धन्यवाद दर्शनजी डोपके. तर 4 षटकाचा खेळ आपण बघितला. 4 षटकामध्ये गावदेवी भेंडीपाडा ए या संघाने जबरदस्त कामगिरी कमाल केलेली आहे. 10च्या सरासरीने 40 धावा त्यांनी धावफलकावरती लावल्यात आणि 41 धावांचं टार्गेट त्यांनी सेट केलंय. नेक्स्ट मॅच आपल्या समोर ओम साई ट्रिपल फोर नागले आणि जय गणेश गवलीपाडा असा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती पाहतो आपण महेंद्र आणि पहिला चेंडू हवेमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक उलट्या दिशेने पळतोय, तिकडे पाहतोय आपण. चेंडूला फील्ड करेल का? यस, फील्ड केलं जाते तिकडे अगदी सीमारेषे जवळ. तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. बघा संधी होती त्या फिल्डरकडे, मात्र त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत. पहिल्या इनिंग मध्ये आपण जर बघितलं तर लहू घोषे नाबाद नक्कीच चांगली कामगिरी त्यांनी केली. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय आणि आपण पाहतोय की हा चेंडू लेग एस्टी सोडून जाणार आहे. तरी दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल. आपल्याच बघा आणखीन एक वाईट चेंडू ते हाताला गेला. धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 4 या धावसंख्येवरती. आपल्याच बघा पुन्हा एकदा झुरकस मारण्याचा प्रयत्न. तर बघा हलका सहीज लागल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावन करता चौकार. ज्या प्रकारे चेंडू इथे खेळला गेला होता आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. दिशाहीन हा चेंडू होता. कनेक्शन प्रॉपर झालं नव्हतं, मात्र तो 30 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याला बीट केल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावन करता धावफलक 8 या धावसंख्येवरती. चेंडू जर बघितला तर हा देखील खराब चेंडू आहे. सलग 3 चेंडू
या षटकामध्ये वाईट हाताळलेत गोलंदाज लहू घोषे आणि बॅटिंगमध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. मात्र इथे जर आपण बघितलं ना तर एक्स्ट्रा चेंडू कुठेतरी हाताळले जात आहेत. बघा मस्त टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे रोशन जज करतोय आणि खूप चांगला झेल देखील पकडतोय. सुपर ब्रिलियंट कॅच. फलंदाज बाद. मुंबईची बाई तुझ्या बेफिकर ग वाटा बेसली गावा सुट्टीचा पन्नासचा वाटा वारा घाली ते मावऱ्याला ताजा आहे ताजा धाराशी बोलतय. ए ब्रदर कवर चाललास ये मावरा घे ये ताजा आहे ताजा. प्रवीण येतोय. प्रवीण परेड धावफलकावरती 9 धावा लागलेल्या आहेत. चेंडू टाकून झालेत 3 चेंडू वाईट देखील हाताळल्यात या षटकामध्ये लहू घोषे या गोलंदाजाने. 10च्या सरासरीने 10.25च्या सरासरीने या धावा विजयासाठी बनवायच्या आहेत आणि पहिल्या 3 चेंडूवरती 9 धावा आल्यात. कोलबेटाचा चेंडू चेंडूला खोदून काढलाय. चेंडू तो लॉंग ऑन मध्ये मध्ये उदय दिवा तिकडे चेंडूला फील्ड करेल. तोपर्यंत एक सिंगल धाव ही पूर्ण झाली. या सिंगल धावाने धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 10 या धावसंख्येवरती. इकडे आणखीन 31 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. या षटकामध्ये जर आपण बघितलं तर आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत. म्हणजे अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ऑन साईडला हा फटका देखील केला गेला. क्षेत्ररक्षक तिकडे आहे डीप मध्ये. खूप चांगले क्षेत्ररक्षण झालंय. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. या सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 11 या धावसंख्येवरती. विजयासाठी अजूनही 30 धावेंची गरज आहे. चेंडू बाकी असतील ते म्हणजे 19 चेंडू आणि विजयासाठी 30 धावा. यानंतर ओम साई 444 नागली आणि जय गणेश गवलीबाड असा मॅच असेल. ओम साई 444 नागले या संघाने टॉस जिंकलाय आणि अगोदर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करण्यासाठी आमंत्रण दिलंय जय गणेश गवलीपाड या टीमला. अवी दळवी यांचं आगमन झालंय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. स्पर्धे पण सरळ बॅटने हा फटका खेळलाय. उदय पुन्हा एकदा आपल्या फ्रेम मध्ये पाहायला मिळतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत 2 धावा या पूर्ण झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरसवला गेले ते म्हणजे 13 या धावसंख्येवरती. अजूनही 28 धावेंची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 18 चेंडू आणि विजयासाठी 28 धावेंची गरज. चला स्पीडअप करायचं आहे कारण आपण थोडीशी उशिराने चालवत, लक्षात घ्या. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोशन येतोय. अठ्ठावीस धावेंची अजूनही गरज आहे. 18 चेंडू विजयासाठी 28 धावा.
पहिला चेंडू अख्खू टप्प्याचा होता, शॉर्टबॉल करण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर झालेला नाही आहे. फक्त एक सिंगल धाव मिळेल. या सिंगल धावाने स्ट्राईक रोटेट केली जाते. धावफलक जाऊन पोहोचतोय 14 या धावसंख्येवरती. आणखीन 27 धावींची गरज हा मॅच जिंकण्यासाठी. चेंडू बाकी असतील ते म्हणजे 17 चेंडू आणि विजयासाठी 27 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा इथे बदल होताना दिसतोय. डीप स्क्वेअर लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. त्यानंतर डीप मिडविकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. त्यानंतर लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे. त्यानंतर फाईन लेग क्षेत्रामध्ये देखील एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. त्यावेळेस बघा फाईन लेग क्षेत्र, लॉंग लेग क्षेत्र निवडलंय आणि चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावन करता. विकेट, षटकार. महाराज की निघालो तुम्ही थँक्यू डीजे. तर हा षटकार आलाय. षटकाराने धावफलक 20 या धावसंख्येवरती 20 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. रिव्ह्यू इथे घेतला गेलाय व्हाईट चेंडूसाठी. हाईट फॅक्टर नक्कीच बघितला जाईल. चला जाऊया आपण तिसऱ्या पंचांकडे. व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा येतोय. एक्स्ट्रा रन, धावफलक 21 या धावसंख्येवरती 21. मिस टायमिंग झालाय. वेदांत त्या क्षेत्रामध्ये येतोय आणि वेदांत खराब कामगिरी करतोय. सहज सोपा झेल इथे सोडतोय, ड्रॉप होतोय. पकडा कॅच, जिंका मॅच. सोडाल कॅच नक्कीच हराल मॅच. हे क्रिकेटचं सूत्र आहे आणि हे सूत्र सोडवता आलेलं नाही आहे. झेल ड्रॉप, एक धाव ही धावफलकावरती लागली गेली. धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 22 या धावसंख्येवरती 22. 22 धावा धावफलकावरती. अजूनही विजयासाठी जर आपण बघितल्यानंतर 15 चेंडू आणि 19 धावींची गरज आहे. 15 चेंडू आणि 19 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. बघा ललितेचा फटका इनफिल्डला बीट करत असताना सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे. एका टप्प्याने हा चेंडू सीमारेषा पार होतोय. चौकार. थेंबे पाणी पड ग पाणी पड पोशे आलो घराकडे. थेंबे थेंबे पाणी पड ग पाणी पड पोशे आलो घराकडे. झिम पाणी भिजू घरानी. थँक्यू डीजे. तर हा चौकार आला. धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 26 या धावसंख्येवरती. विजयासाठी अजूनही 15 धावींची गरज आहे. शफल आउट करण्याचा प्रयत्न, बॅट बॉल संपर्क नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. डायरेक्ट हिट इथे झालेला आहे. व्हाईट चेंडूची नोंद झालाय. बघा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. मात्र व्हाईटच्या स्वरूपात एक धाव आले. धावफलक
27 धावा 27. ऑन साईटला शॉर्टपुलचा फटका पाहायला मिळतोय. शॉर्टपुल पॉवरफुल झालाय आणि सक्सेसफुल देखील. हा चेंडू गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावन करता षटकार. थँक्यू डीजे. षटकार आलाय. षटकाराचे धावफलक 33 धावसंख्येवरती. अजूनही 8 धावींची गरज आहे. आणखीन एक टावरिंग शॉट. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईन बाहेर. 6 धावन करता षटकार. मला चक्कर हो पुण्यात थँक्यू डीजे. या दरम्यान आगमन झालंय सागर शेमाळी. सागर दादांचं आगमन झालंय. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. तर अवघ्या 2 धावांची गरज आहे. धावा लागल्या धावफलकावरती. 39 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही विजयासाठी 2 धावांची गरज आहे. चेंडू बाकी असतील ते म्हणजे 12. नक्कीच कुठेतरी आयोजकांचा वेल वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय मैदानाच्या आतमध्ये, जो सकाळी वाया गेला होता, कारण थोडेसे उशिराने सामने चालू झाले. यानंतर ओम साई 444 नागले आणि जय गणेश गवलीपाडा असा मॅच असेल. ओम साई 444 नागले संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि जय गणेश गवलीपाडा या संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलंय. बघा विजयी फटका येतो या प्रवीणच्या बॅट मधून. विजय चौकार आणि अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलेला आहे गावदेवी शिल्लोत्तर ए या संघाने. तर हार्ड लक गावदेवी भेंडीपाडा ए. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच गावदेवी स्पोर्ट्स शिल्लोत्तर ए. चला जाऊया आपण लगेच मॅन ऑफ द मॅच कडे. तर मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरतोय महेंद्र